नमस्कार मित्रांनो, मी राकेश पुन्हा एकदा तुमच्यासोबत. आता दिवस थोडासा मला विचित्र वाटतं आहे, काय माहीत नाही. बट बॉडी दमलेली आहे. असं वाटतं आहे की नको जाऊया कामाला, पण जावं तर लागणार. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. माहीत नाही काय, पण मन अपसेट सारखं वाटतं आहे. काही करण्याची इच्छा नाही आहे, फक्त घरात बसण्याची इच्छा असं फील येतं. बट कामाला जावं तर लागणार. काम तसं काय माझं आहे नाही सध्या. काम जाऊन झोपच काढायच्यात असं नाही आहे. जेव्हा काम येतं तेव्हा मजबूत येतं. सध्या जरा अपग्रेशन चालू आहे, त्यामुळं सध्या तरी काही काम नाही आहे. मित्राचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी की कुठं पोचला. ॲक्च्युली मी जाता जाता त्याला ऐरोलीवरून पिक करतो. मी पनवेलवरून निघतो, ऐरोलीला जातो. ऐरोलीवरून त्याला पिक करतो आणि तिथून पवईच्या दिशेने. अशी आमची जर्नी, म्हणजे अराऊंड 2.25 तास ते 2 तास एवढा मला रोजचा प्रवास आहे. जाण्या येण्याचा, जायला 2 तास, यायला 2 तास. काय करणार, मुंबई आहे. बघूया कसं चाललं आहे, काय चाललं आहे, कसं होतं आहे आयुष्यामध्ये. गव्हर्मेंटने हे एक गोष्ट चांगली केली, जेव्हापासून अलर्ट आला आहे की वायू प्रदूषण खूप वाढलं आहे मुंबईमध्ये. इकडची ब्युरोक्रेसी त्यातल्या त्यात चांगली वर्क करते. ब्युरोक्रेसीचं एक्झाम्पल आहे, एकेकाळी एक झगडा असायचा गव्हर्मेंट आणि याच्यामध्ये की महाराष्ट्र कोण चालवतात, सचिव चालवतात की मंत्री चालवतात. ॲक्च्युली हे दोघांचं पण कॉम्बिनेशन चालवतं महाराष्ट्राला. त्यामुळं इथं थोड्या का प्रमाणात होईना, कमी जास्त प्रमाणात किंवा पार्शॅलिटीच्या प्रमाणात इथं ब्युरोक्रेसी चांगली वर्क करते, स्मूथली वर्क करते. कारण की प्रत्येकाला काम करून घ्यायचं असतं. त्याचं म्हणजे त्याचं पर्सनल नाही, ॲटलिस्ट थोडेसे असतात की बाबा 100 रुपयाचा झोला असेल तर कमीत कमी 20 रुपयाचं तरी काम करूया, पूर्ण 100च्या 100 घशात नाही घालायचे. अशी थोडी मेंटॅलिटी आहे बऱ्यापैकी. खात नाही असातला प्रकार नाही, खातं असतील पण थोडे लागतातच की बाबा काहीतरी दाखवा. नाही दाखवून तर सुई तरी दाखवा. कुठं कुठं तर तेवढं पण नाही. 100 आले, 100 खिशात, डकार देऊन वापस सुरू. असे काही राज्य आहेत आपल्याकडे, आपण सांगायची गरज नाही आहे. त्यांचे रील्स येतच राहतात एका स्पेसिफिक गाण्यासोबत. बडा गजब सा हो जाए, हे गाणं ऐकलंच असाल तुम्ही. हम लेते ये वे आइये ना, असं काहीतरी गाणं आहे. मी जाणून बुजून नाव नाही घेते, ते उगाच कशाला फालतू लचांड आपल्या गळ्यात. पण जे खरं आहे ते खरं आहे. ते लोक प्राऊडली बोलतात की आम्ही असं करतो. त्यांना काय त्या गोष्टीचा विचित्र अभिमान आहे. नको त्या गोष्टीचा अभिमान बाळगणारे बरेच जण आहेत. आता नाभी चाड जाएंगेचं गाणं 14 कोटी व्ह्यूज आणि लाईकवर गेलं ते. तर तिकडून ती संस्कृती दिसते आणि त्याचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्रावर कसा होत चालला आहे हे सांगायची गरजच नाही. आता मी पनवेलला राहतो. पनवेलला हे असले प्रकार बऱ्यापैकी आहेत. कारण की सगळ्यात जास्त डान्स बारचं प्रमाण इथंच होतं एकेकाळी. आता पण आहे, असं नाही आहे, कमी झालं आहे. पण ते लाजून होतं. पहिलं गोवा जसं मस्ती करायला जायचे तसं डान्सर बघायला लोक पनवेलला यायची. हा त्याचा पनवेलचा काळा इतिहास आहे. नो डाऊट पनवेलचा खूप चांगला इतिहासही आहे. पनवेलनी सगळ्यात जुनं शहर बोलू शकतो आपण पनवेल. पण ते खरं बोलणं गरजेचं आहे. कसं आहे,
प्रश्नाला लपवून प्रश्न सुटत नसतो, प्रश्न सोडवायचा असतो. आता इथलच्या मीडियाला आणि लोकांना प्रश्न लपवण्याची सवय आहे, त्याला संपवण्याची सोय नाही बघत आहे कोणी.